शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी म्हणून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल झालेला आहे। हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते शेकडो ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले। नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राच्या मैदानावर सभा होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। दरम्यान बैठक घेण्यामागे अटकेचा हेतू होता असा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला। प्रतिनिधी उपस्थित नाही त्या बैठकीत अपेक्षित असलेले त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचे आणि त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे। पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती। किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं, कुणीच आले नाही। त्यामुळे आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली। आजच्या दिवशी बैठक घेणं म्हणजे तुमचा हेतू काय? हे आम्ही तिकडे बोलावचं, तुम्ही अटक करायचं आणि इकडे वाऱ्यावर सोडायची जनता। वा बावनकुळे साहेब, तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या। तुम्ही अशा पद्धतीनं जर बोलत असाल का इतके दिवस कुठे गेले होते? आम्ही पहिली बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत 7 एप्रिलला 7व्या महिन्यामध्ये। त्यानंतर आम्ही तुम्हाला वारंवार पत्र दिले, तुम्हाला मेसेज केले का बैठक लावा, आपण बैठक लावायला तयार नव्हते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।